तर हे सगळ्यात मोठं पार्सल आहे. तर नेक्स्ट पण काय त्यामध्ये हाय हॅलो नमस्कार, निष्ठा ऑल-इन-वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर नवीन घरासाठी छोटे मोठं साहित्य काय ना काय गोष्टी लागत असतात. तर आम्ही एवढ्या सगळ्या ऑर्डर केलेल्या आहेत नवीन घरासाठी. ह्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पण उपयोगी पडू शकतात अशा देखील आहे. तर काय काय ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते अनबॉक्सिंग करून. चला तर मग अनबॉक्सिंग करूया. काय काय गोष्टींची डिलिव्हरी ऑलरेडी आलेली आहे आणि काय काय म्हणजे येत आहेत, म्हणजे 2-3 दिवसामध्ये येतील. त्या गोष्टी तुम्हाला नंतर परत एकदा दाखवेल. सध्या ह्या गोष्टी आलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. तर पहिली गोष्ट काय आहे ते बघूया आपण ह्याच्यामध्ये. तर ह्यामध्ये बसण्यासाठीचे आसन आहेत. हे आसन तुम्ही देवपूजेला बसताना, रांगोळी काढताना किंवा कोणी घरी पाहुणे आले तर त्यांना बसायला वगैरे, जेवणासाठी वगैरे बसायला वगैरे देऊ शकता असे आहेत. तर 1 2 3 4 4 क्वांटिटी आहे आणि एकाच कलरमध्ये घेतलेले आहेत मी, म्हणजे सेम सेम असावे तसे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्सचे पण ऑप्शन होते आणि वेगवेगळ्या क्वांटिटीजचे पण कॉम्बो ऑफर असतात. 5चे पीस असतात, 2चे पीस असतात. तर मी हे 4 वाला पीस घेतलंय. तर हे भरपूर युजफुल असं आहे. आपण देवपूजा वगैरे करताना पण ह्याच्यावरती बसू शकतो किंवा ॲज अ होम डेकोर म्हणून पण तुम्ही कॉर्नरला वगैरे कुठेतरी ठेवून त्याच्यावरती फ्लॉवर पॉट वगैरे पण ठेवू शकता. बरेचसे ऑप्शन आहेत, तुम्ही करू शकता असे. तर हे मला 169 रुपीजला 4 पीस पडलेले आहेत आणि क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता. पाठी अशी शिलाई वगैरे केलेली आहे व्यवस्थित, असं छान आहे एकदम. आणि बाजूला अशी झालर आहे. खूप मस्त दिसते हे, एकदम असं वेल्वेट सारखं आहे. कपडा पण खूप सॉफ्ट आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना ह्याच्यावरती बसायला वगैरे दिल्यानंतर मस्त वाटेल, एकदम छान वाटेल. चटईपेक्षा तुम्ही हे बसायला देऊ शकता. तर हा युनिक ऑप्शन आहे. तर नेक्स्ट या बॉक्समध्ये काय ते बघूया. आता एवढ्या सगळ्या ऑर्डर प्लेस केल्यात ना मी, कोणत्या बॉक्समध्ये नक्की काय आहे ते मला पण माहिती नाही आहे. तर आपण ओपन करून बघूया काय आहे ते. तर ह्याच्यामध्ये हा मॉस्किटो नेट साफ करण्यासाठीचा ब्रश आहे. बऱ्याच दिवसापासून मला हवा होता, कारण की दोन्ही बाल्कनीच्या ह्याला मॉस्किटो नेट आहे आणि बाहेरच्या ह्याला पण मॉस्किटो नेट लावून घेतली आम्ही. तर त्याला साफ करण्यासाठी झाडूने वगैरे व्यवस्थित साफ होत नाही किंवा ब्रशने पण कोणतेही होत नाही. तर हा एक ब्रश येतो, बघू शकता तुम्ही. असं त्याला असं पुढे खडबडीत असं टेक्स्चर आहे. तर त्यामुळे ते धूळ वगैरे जमा झालेली असेल त्याच्यावरती व्यवस्थित क्लीन होईल. तुम्हाला मी एकदा यूज करून पण दाखवेल. छान आहे. आणि हा एक्सटेंडेबल पण आहे. ह्याला हे त्याची हाईट थोडीशी वाढवण्यासाठी हा अजून एक असा पीस होता, तो त्याच्यामध्ये बरोबर अडकवलाय मी. आणि आता बघू शकता तुम्ही ह्याची पूर्ण हाईट वाढलेली आहे आणि असं इझिली पकडू शकता तुम्ही. उंच वगैरे असेल असं तर ते पण तुम्ही साफ करू शकता. ह्याला हँग करण्यासाठी पण जागा दिलेली आहे. तुम्ही ह्याला इझिली हँग पण करू शकता. आणि ह्याच्यावरती अशी पाठी स्माइली पण दिलेली आहे, बघू शकता. तर एकदा क्लीन करताना पण तुम्हाला नक्की दाखवेल मी. हा पण मस्त ब्रश आहे आणि ह्याच्यासोबतच आपल्याला हे फ्री मिळालेलं आहे. असतात म्हणजे चॅनल जे असतात ना बाल्कनीचे, तर त्यासाठी क्लीन करण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर धूळ वगैरे जमा होते, डस्ट वगैरे जाते किंवा काही दुसरी घाण जमा होते. तर ते क्लीन करण्यासाठी हे आहे. तर तुम्ही ते चॅनलमध्ये बरोबर अडकून ते व्यवस्थित क्लीन करू शकता. आणि हा पण एक ब्रश त्यासाठीच आहे. तर हा छोटा ब्रश पण त्यासाठीच आहे. तुम्ही असं इझिली चॅनल अशी क्लीन करू शकता आणि ह्याच्यामध्ये ती धूळ अशी साफ करू शकता. आम्ही कराडच्या घरासाठी पण आमच्या घेतलेलं होतं, तर इथे पण लागतंच म्हणून इथे पण ऑर्डर केलेलं आहे. ते हे चॅनलचा असा एक तुकडा होता, तर तो ह्याच्या पाठीनं अडकवायसाठी आहे. म्हणजे आपण जी धूळ वगैरे साफ करतो तर ती अशी वायपर सारखं आहे. तर हे व्यवस्थित निघू शकतं किंवा काचा वगैरे पण तुम्ही ह्याने क्लीन करू शकता. वायपर सारखंच आहे, पुढे याला रब्बर आहे. तर हा 3 पीसचा कॉम्बो होता, मला 152 रुपीजला मिळाले आणि रेटिंग वगैरे सगळं चेक करूनच मी हे केलेलं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, तुम्ही पण सुद्धा चेक करू शकता. तर नेक्स्ट प्रोडक्ट हे काय आहे बघूया आपण ओपन करून. तर नेक्स्ट प्रोडक्ट भरपूर पॅक करून आलेलं, तर बघूया आपण काय त्यामध्ये. पॅकिंग तर एकदम मस्त होती. आता आतला दिवा कसा आलाय, सेफ आलाय की नाही ते बघूया आपण. ह्याच्यामध्ये दिवा आहे. वाव,
तर पॅकिंग एवढी मस्त होती की दिव्याला काही सुद्धा झालेलं नाहीये. बघू शकता तुम्ही, सिरॅमिकचा दिवा मागवला मी आणि हा उंबरठ्याच्या बाहेर ठेवण्यासाठी मागवलेला आहे. उंबरठ्याची पूजा केल्यानंतर सकाळी रोज दिवा लावायचा असतो त्यासाठी. तर आतमध्ये एक छोटू दिवा आहे आणि एक कोकोनट शेल सारखं म्हणजे आपला नारळाच्या आकारासारखा असा दिवा आहे आणि खूप सुंदर आहे. कलर वगैरे पण खूप सुंदर आहे, डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि मटेरियल पण छान आहे, कुठेही तळा वगैरे गेलेला नाहीये. आणि हा दिवा लावल्यानंतर बाजूने हवा वगैरे येऊ नये म्हणून असं हे शेल सारखं दोन्ही साईडने दिलेलं आहे. खूप सुंदर असा दिवा दिसतोय, बघू शकता. तर ही डिझाईन तुम्ही बघू शकता, कोकोनट शेल सारखे आहे. आपला नारळाचा आकार जसा असतो ना तशी डिझाईन आहे आणि आतमध्ये एक छोटूसा दिवा आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती म्हणजे आपला दरवाजा उघडल्यानंतर हवा भरपूर असते, त्यामुळे आपले जे नॉर्मल दिवे असतात ते राहत नाही, पटकन हवेने विझून जातात. तर त्यासाठीच हा दिवा खूप उपयोगी बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडने पॅक होतं म्हणजे मग दिवा विझणार नाही आणि खूप सुंदर असा दिवा आहे आणि एकदम मोठा पण नाही, आपल्या हाताच्या आकार एवढाच आहे. तर खूप छान दिसेल उंबरठ्यावरती हा लावल्यानंतर. लावून झाल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवेल एकदा. तर या दिव्याची प्राइस आहे फक्त 164 रुपीज. तर प्राइसच्या मानाने क्वालिटी वगैरे खूप छान आहे याची. प्रोडक्ट काय आहे ते आपण ओपन करून बघूया. हे मी क्लिनेसचं किचन क्लीनर मागवलं होतं, तर तेच होतं या बॉक्समध्ये. तर ह्याची MRP 250 रुपीज आहे आणि हे प्लांट बेस आहे आणि ऑइलचे वगैरे स्टेन्स जे असतात टफ तर ते सगळं रिमूव्ह करतं हे आणि ह्याच्यामध्ये 0% ॲसिड आहे. म्हणजे हे म्हणजे स्मेल वगैरे पण असं कसंही येणार नाही ॲसिड सारखा किंवा आपण इझिली यूज करू शकतो. प्लांट बेस असल्यामुळे याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल नाही आहेत. हे प्लांट बेस आहे एकदम 100%. मी 250 रुपीजला मागवलेली आहे बॉटल आणि ह्यासोबत हे नोझेल पण आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे त्याला अटॅच करून आपण स्प्रे करून थोड्या वेळ 2 ते 3 सेकंद थांबून नंतर वाईप करायचं. तर सगळे रफ स्टेन जे असतात, टफ स्टेन जे असतात ऑइलचे वगैरे, आपले ग्रीसचे रेग्युलर म्हणजे असे आपण जे किचनमध्ये एकदम काही तेलकट पदार्थ बनवल्यानंतर होतात तर ते स्टेन्स सगळे निघून जातात. तर मी यूज करून तुम्हाला नक्की दाखवेल की काय रिझल्ट आहे वगैरे ते. पण ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले मी वाचले होते. ह्याच्यावरती कसं यूज करायचं ते सुद्धा दिलेलं आहे, हाऊ टू यूज. तर तुम्ही इन्स्ट्रक्शन देखील वाचू शकता आणि मी थोड्या दिवसांनी तुम्हाला हे यूज करून दाखवेनच कसं यूज करायचं ते आणि रिझल्ट्स काय येतात ते सुद्धा दाखवेन. तर हे 100% प्लांट बेस असल्यामुळे हे पेट आणि किड्स फ्रेंडली आहे. म्हणजे कधी कधी आपल्या लहान मुलांना तो वास वगैरे सहन होत नाही किंवा आपल्यालाही वास सहन होत नाही, केमिकल्सचा वगैरे हार्श असा वास असतो. तर हे एकदम किड्स आणि पेट फ्रेंडली आहे, तर ह्याच्यामुळे काही वास वगैरे असा येणार नाही, दुर्गंध येणार नाही. तर नेक्स्ट प्रोडक्ट हे ट्रान्सपरंट असल्यामुळे ह्याच्या आतमध्ये काय आहे ते दिसत आहे. हे ड्रिपर आहे झाडांसाठीचं. तर तुम्हाला ओपन करून दाखवते आणि याचं यूज काय ते पण दाखवते. तर हे आपण मागवलंय ड्रिप इरिगेशन सेट मागवलंय. तर झाडांना पाणी घालण्यासाठी हे खूप युजफुल असतं. आपण ठिबक सिंचन जसं बोलतो ना तसंच हे असतं. आपण कुठे बाहेरगावी जातो तेव्हा झाडांना पाणी कोण घालणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आपल्या झाडांचं कसं होणार हा पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो गृहिणींचा. तर हे त्याच्यामुळे प्रॉब्लेम बरेच सॉल्व्ह होतात. आपण ह्याला बॉटल उलटी करून ह्याला इथे असं आटे आहेत तर ते बॉटलला जसं आपले आटे असतात ना तसेच ते बॉटलला आटे हे करून म्हणजे निप सारखं लावणार आहोत त्याला आणि बॉटल उलटी करून ठिबक सिंचन सारखं काम करतं. ब्लॅक कलरचं जे आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत असं आणि मग इथे तुम्ही बॉटल पूर्ण भरलेली इथे पूर्ण उलटी करायची आहे आणि इथे आपण कंट्रोल करू शकतो की किती थेंब पडणार आहेत, किती थेंब नाही पडणार. म्हणजे असं 1 थेंब पडू शकतं, 2 थेंब पडू शकतं, 3 थेंब पडू शकतं. ते ह्या होलमधून पडणार आहे आपल्या झाडावरती. तर मग तुम्ही जरी 7-8 दिवस बाहेर गेलात कुठे तरी तुम्हाला पाणी कोण घालणार झाडाला ह्याचं टेन्शन उरणार नाही. कारण की तुम्ही हे जर ड्रिप इरिगेशन सिस्टमचं किट घेतलं असेल तर काहीच काळजी करण्याचं कारण नाही. तुमची झाडं टवटवीत राहतील एकदम तुम्ही येईपर्यंत. तर हा 6चा सेट मला मिळालेला आहे 94 रुपीजला आणि क्वालिटी पण छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्या प्रकारच्या बॉटल्स ह्याला अटॅच होतात, छोट्या मोठ्या बिस्लरीच्या वगैरे तुम्ही आपण ज्या टाकून देतो नॉर्मली तर त्या सगळ्याच ह्याला अटॅच होतात. तर छान एकदम युजफुल प्रोडक्ट आहे. तुम्हाला कसं काय वाटलं मला नक्की सांगा. हे सगळ्यात मोठं पार्सल आहे. ह्याच्यामध्ये काय आहे ते मला माहिती आहे, तुम्हाला दाखवते ओपन करून काय आहे ते. तर एक किचन कंटेनर मी मागवले होते. तर हा कंटेनर एक जो आहे तो 1200 ml चा आहे. तसे 12 पीस आहेत आणि 567 रुपीजला हे पडलंय मला. आणि हे बघू शकता तुम्ही कसे आहे ते. खूप मोठे आहेत, स्पेशियस आहेत, चांगले आणि जरा दिसायला पण स्टर्डी दिसतात. आणि तुम्ही बघू शकता हा ट्रान्सपरंट आहे पूर्ण कंटेनर आणि स्टोरेज वगैरे करण्यासाठी आपण काही ह्याचा यूज करू शकतो आणि अनब्रेकेबल मटेरियल आहे आणि आपण याच्यामध्ये काय ठेवलंय ते पण आपल्याला एकदम इझिली दिसेल आणि फूड ग्रेड मटेरियल आहे हे मेन म्हणजे.
तर बघू शकता तुम्ही 1100 ml चा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये 1 किलो इतकं साहित्य आरामात राहील आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण याच्यामध्ये काय काय ठेवलंय ते आपला गोंधळ उडणार नाही, इझिली पटकन आपल्याला साहित्य देखील सापडेल आणि लाईट वेट आहे एकदम, पण असं जड नाहीये, अनब्रेकेबल मटेरियल हे आणि फूड ग्रेड मटेरियल आहे मेन म्हणजे, आणि हे डिझाईन असं केलेलं आहे की मिनिमल ब्रेकेज रिस्क ह्याने होते, म्हणजे हे पडलं तरी पण पटकन तुटणार नाही असं आहे आणि खूप छान दिसेल असं एकसारखे डब्बे आपण किचनमध्ये लावले तर स्टडी लुक येईल किचनला. तर बघू शकता तुम्ही, आणि हे एअरटाईट कंटेनर आहे, BPA फ्री आहे आणि आपण याच्यामध्ये काही स्टोअर केलं तरी पण ते खराब होणार नाही. पावसाळ्यात बऱ्याच गोष्टी खराब होतात किंवा नरम वगैरे पडतात, तर हे एअरटाईट कंटेनर असल्यामुळे इझिली त्याच्यामध्ये सगळं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, अगदी खाण्याच्या गोष्टी देखील स्टोअर करू शकता. तर मला ते पर्सनली खूप आवडलं आणि दिसायला पण खूप छान दिसतंय आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे, त्या झाकणाचे कलर तुम्ही चेंज करू शकता, कोणता तुम्हाला पाहिजे तर तुमच्या किचनला कोणता मॅच होतोय तो. तर मी ब्लॅक कलरचा मागवलेला आहे, तर बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतंय. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. मी मागवलेल्या सगळ्या गोष्टी, सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे काय वाटले मला कमेंट करून नक्की कळवा आणि या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर डिस्क्रिप्शन नक्की एकदा चेक करा आणि बघत राहा असंच निशाज ऑल इन वन चॅनलला. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या.